ते म्हणतात उंची देखील वाढते. जितकंच बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर भरपूर लांबच लांब चेंडू जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये जास्त धावा मिळणार नाही. चेंडू तर डी झोनमध्ये मिळतील या फक्त आणि फक्त 2 धावा. चांगली सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा. मात्र 24 चेंडूमध्ये दुसऱ्या सामन्यात 93 धावा. त्याच्यानंतर किती धावा केल्या होत्या? 63 धावा केल्या होत्या. आता बघू या सामन्यामध्ये किती धावा होतील. लो फुलटा चेंडू, समोर चेंडू येतोय. इथेच मात्र चेंडू उचलेपर्यंत मिळतील फक्त एकच धाव. कॉलबॅक करतो हर्ष थांब म्हणून. MC खेळाडू हर्ष पाटील. तीन चेंडू संपन्न झालेले आहेत. समोरचा चेंडू होता. नक्कीच चेंडू लागते. चेंडू तर रस्त्याच्या पलीकडे रस्ता जातोय आणि नक्कीच एकच धाव मिळेल. तिथे फिल्डर अवेलेबल आहे. प्रशांत मात्रे आहेत एस्टीनच्या मागे. अगदीच मिडअपच्या क्षेत्रामध्ये राहुल मुले आहेत आणि कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला शाकाला उभे आहेत फिल्डिंगला. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून होते. नक्कीच दिशा लाईन बरकटतोय. पंच आडे आहेत, अर्जुन आडे. नक्कीच मगाशी 3 सामने कंटिन्यू जतीन पाटील आणि सचिन पाटील दोघांचा धन्यवाद. चांगली पंचगिरी केली. कंटिन्यू 3 मॅच पंचगिरी केली आणि नक्कीच हा सामना देखील दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एका बाजूला मृद संघ देखील चांगला मजबूत संघ. चेंडू हवेमध्ये आहे बघा. छत्रक्षी चेंडू खाली आहे बघायचं. इथे झेल होईल की काही नाही आहे. मात्र झेल होत नाही आहे. असं वाटलं होतं हा झेल होईल की काय. मात्र चेंडू अगदी झाडाच्या वरून लँडिंग करतोय. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू आणि त्याच ठिकाणी चांगल्या तऱ्हेने खेळून देखील काढलेला आहे आणि पावसाळी स्पर्धेचा आनंद घेतात सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक. मात्र ही पावसाळी स्पर्धा खेळत असताना सर्व खेळाडूंना विनंती करतो आपला बॅलन्स सांभाळा. आपल्याला सावरा धावत असताना जरी 1 रन अतिरिक्त गेला तरी चालेल. मात्र जास्त एफर्ट लावू नका. आणि ते एफर्ट लावताना कुठे तुम्ही पाय स्लिप झाला, पडले, कुठे दुखापत झाली तर तुमची स्पर्धा नाही, पूर्ण हप्ता नाही, पूर्ण महिना तुम्ही घरी बसाल आणि कामाचा देखील नुकसान होणार आहे. धन्यवाद. चेतन राऊत. चेतन राऊत एक चांगले उद्योजक आहेत आणि मात्रे ब्रदर्सचे अँबॅसेडर. मोहित पाटील शूज पासून कॅप पर्यंत ऍड करतो आणि ट्रॅक्स पण आहे, हाफ पॅन्ट पण आहे, टी शर्ट आहे, गॉगल्स पण आहेत बघा. आणि ट्रॉफ्या देखील चांगल्या असतात मात्रे ब्रदर्समध्ये. मिथून वेलकम. आणि षटकार आहे तर पहिल्या चेंडूवरती MCA खेळाडू हर्ष. हितेश वर्सेस हर्ष असा सामना होता. नक्की चेंडू जातोय जातोय जातो. चेंडू थांबलेला आहे. भौमिक आणि हर्ष कॉलिंग करतात. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही एसटीच्या मागे. ST रक्षक प्रशांत मात्रे. 2च धावा समाधान. धाव संख्या 15. जबरदस्त गोलंदाजी केली होती जयेश यांनी. फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या होत्या. सलामी वीर खेळत असताना पुन्हा एकदा नक्कीच दिशा लाईन बरकटतो. हितेश मात्र चेंडू देखील हातातून निसटतोय. चेंडू स्लिप होता. चेंडू ओला असल्या कारणास्तव. राई प्रीमियर लीगमध्ये बेस्ट गोलंदाज संदीप चव्हाण, बेस्ट फलंदाज हितेश मात्रे आणि मालिकावीर प्रशांत मात्रे हा ठरला होता. नक्कीच हा सामना बघायला देखील प्रेक्षकांना मजा येणार आहे.
दोन्ही संघच मजबूत संघ आहेत, चांगले संघ आहेत, प्रफुल्ल आहेत. पुन्हा एकदा दिशा लाईन भरकटतोय. पंच आपले दोन्ही हात लांब करून इशारा देत आहेत. वाईट वाईट आणि वाईट. मात्र अवांतर धाव अवांतर चेंडू देखील मिळते. मात्र राजू पंडित, सामना 4 शतकांचा जर असला, तुम्ही जर वाईट टाकले तर हा सामना नक्कीच 5 ते 6 शतकांचा देखील कधी कधी होतो. पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत 3 वाईट टाकलेले आहेत. मात्र आणखीन 2 ओव्हर बाकी आहेत आणि जर वाईट टाकले तर हा सामना 5 शतकांचा नक्कीच होईल. मग असे सिद्धिविनायक मुर्दा सामना झाला होता, त्याच्यामध्ये 12 ते 13 वाईट टाकले होते. सामना 6 शतकांचा होता. समोर संघ होता जय चंडिका राई. आणि काय खेळी खेळली होती. प्रशांत किनी यांनी नाबाद 52 धावा. त्याच्यानंतर दुसरा सामना गणेश यांनी 55 धावा केल्या. नाबाद 55 धावा. गणेश धेंडे जबरदस्त बॅटिंग दोघांनी केलेली आहे. उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी मधम धावत आहेत गोलंदाज आणि चांगले एफर्ट लावलेला गोलंदाज स्वतः हितेश म्हात्रे यांनी. नक्कीच हा झेल झाला असता ना तर बेस्ट कॅचमध्ये आम्ही नाव नोंदलं असते. ते बेस्ट फिल्डर देखील ट्रॉफी इथे आहे या चषकामध्ये. सुरेख प्रयत्न केला होता हितेश म्हात्रे यांनी. 1 ते 2 पावलं कमी पडले. मात्र चेंडूच्या हाताच्या बाजूने चेंडू निसून जातोय. कॅमेरामॅन सौरभ भोईर, गुलाबराव पाटील माजी आमदार. हर्ष टान्स बघा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते. दिशेने लाईन भरकटतोय. हर्ष वर्सेस हितेश असा सामना असताना हर्ष खेळण्याची पद्धत बघा. असं वाटतं नेटमध्ये खेळतोय. मात्र MC खेळाडू आहे तो, मुंबई असोसिएशन खेळाडू आहेत. आणखीन एक वाईट. आतापर्यंत हितेशांच्या माध्यमातून 5 वाईट आले तर विट्टू बिट्टू. म्हणजे नक्कीच 5 वाईट नाही, हा 5 धावा देखील आल्या. मात्र हा षटकार वाढलेला आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणी हा षटकार देखील तुम्हाला मारावा लागेल. 1 चेंडू 6 धावा असताना धाव संख्या 22 धावा. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये 7 तरी धावा आल्या. मात्र गुटू यांच्या हितेशांच्या गोलंदाजीवरती भरपूर मार बसतोय. आता मात्र चांगला चेंडू. मात्र उशिराने का नाही, मात्र चेंडू डॉट आले पाहिजे. ह्या चेंडूची गरज आहे. हर्ष 11 हा संघ प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्वतःला कमबॅक करतोय हितेश. 2 चेंडू डॉट टाकलेत लागोपाठ. जरी मी 5 वाईट टाकले, मात्र माझ्या गोलंदाजीवरती 2 चेंडू लागोपाठ मी डॉट टाकलेले आहेत. नेक्स्ट गोलंदाज कोण असेल? हे मग एक गोष्ट महत्त्वाची असते की एखादा चांगला गोलंदाज हा स्वतःला नेहमी कमबॅक करण्याचा प्रयत्नामध्ये असतो. कारण हे पावसाळी क्रिकेट आहे, चेंडूला ग्रीप मिळत नाही म्हणून त्याचे चेंडू वाईट गेले. नाही तर ज्या खेळाडूनं मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळवलं, उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलं, त्याच्याकडून ही अपेक्षा कधी कोणी करणार नाही. आणि तो तर कधी जाणून बुजून बिलकुल करणार नाही, ही मात्र निश्चित आहे. मात्र हितेशाने प्रशांतबद्दल बोललं तर त्यांची खेळाची पद्धत, आपलं पावसाळी स्पर्धा असू दे, अंडरआर्म असू दे किंवा टेनिस स्पर्धा असू दे, या तिन्ही क्षेत्रामध्ये अलग अलग क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असतात. ते गुडसर बोललं नरम असतो, जवळ फिल्डिंग असते, वेगवान फटकेबाजी करावी लागते, रबरी चेंडू लागला षटकार जातो, टेनिक्स मारावा लागतो ताकदीने. मात्र ते तिन्ही क्षेत्रामध्ये सर्व गुण संपन्न आहेत प्रशांत म्हात्रे जे आलेल्या गोलंदाजीसाठी. नाही काय, ज्यांच्या हाडामध्येच क्रिकेट आहे, रक्तामध्ये आहे, ते आपोआप कॅरी फॉरवर्ड होऊन पुढे मैदानामध्ये आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. लो फुलटा चेंडू नक्कीच इथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. धनजी माची यांचा मुलगा आहे जिग्नेश माची. भौमिक 6 चेंडू 6 षटकार मारणारा भौमिक RK मैदानामध्ये. मोठा फटका हा मिळतील या 6 धावा. हर्ष पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय हा मोठा फटका.
हा येतोय मावा. चेंडू होते 5व्या माल्यावरती, चेंडू रिटर्न. पण धावा त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली. चौवेचाळीस धावा 18 चेंडूमध्ये या पार्टनरशिप झालेले आहे. खास करून हर्ष पाटील आणि भौमिक यांच्या माध्यमातून प्रफुल्ल येतोय. नक्कीच हा फटका किती धावांचा असेल किंवा यस यस मात्र लँडिंग होते 6 धावांची. प्रफुल्ल पाटील यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. जे नक्कीच 50 धावा झालेल्या आहेत. जय श्रीराम संघाच्या 50 धावा. वाईटचा इशारा. नक्कीच इथे धाव कंप्लीट होईल की नाही आहे, मात्र चेंडू एस्टीवर लागत नाही आहेत. प्रशांत मात्रेने थोडी घाई केली. इथे एक धाव कंप्लीट झाले, तिथे डॉट होता, तिकडे आणखीन एक धाव. मात्र एक एक धाव महत्वाची आहे. गुणेश मात्रे यावरती. नाट्य कलाकार धीरज मात्रे, गुणेश मात्रे प्लीज वरती यायचं आहे. या स्टेप आउट खेळले, समोर चेंडू ठेवला आणि एकच धाव कंप्लीट केली. रायगावातील नाट्य कलाकार धीरज मात्रे, गुणेश मात्रे कृपया करून स्टेजवरती या प्लीज जरा या. 5 मिनटं तरी या. नाट्य कलाकार मितेश मात्रे, भूषण पाटील. वाटल्यास केक खायला देऊ नका, फक्त या. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू प्रशांतच्या माध्यमातून स्वतः जागा सोडतोय. यष्टीरक्षक आपली प्रशांत. बघायचं किती धावा असतील आणि ते कोण बाद आहे. भौमिक बाद झालेले आहेत. पहिला इथे गडी बाद होतोय अंतिम षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती. भुनेश चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये वेस्टर्न जागा सोडतोय. प्रशांत मात्रे बघायचं एकदा कंप्लीट झाले आहेत आणि इथे कोण बाद आहे. भुनेश बाद आहे की हर्ष बाद आहेत. बाद. ओके, एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. लो फुलटा चांगली संधी होती, मात्र हा फटका फसला गेला. हा देखील चेंडू डॉट येतोय आणि सतत संपलेलं 4थं. एकूण धावसंख्या झालेली ती
56 धावा झाल्या आहेत आणि 57 धावांचं लक्ष 24 चेंडूमध्ये नक्कीच समोर ठेवलेलं आहे. खेळाडू जबरदस्त खेळी. उत्तुंग षटकार किती मारले त्यांनी? 5 षटकार मारले. जबरदस्त बॅटिंग. 57 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूमध्ये आणि त्यामध्ये 17 चेंडू 42 धावा वैयक्तिक आहेत हर्ष पाटील यांच्या. जबरदस्त बॅटिंग केली. जबरदस्त परफॉर्मन्स. आता हितेश म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, प्रशांत म्हात्रे, चेतन पाटील, जयेश, राहुल मुले, आता खेळी खेळायला लागेल. 57 धावा. पहिलं 47 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर मॉर्निंग संघ जिंकला. त्याच्यानंतर 93 धावा. जय चंडिका संघ 52 धावा. नाबाद प्रशांत किनी. त्यानंतर 78 धावा दिल्या होत्या. मात्र त्या धावा करू शकत नव्हत्या, केल्या नाही आहेत. त्याच्यानंतर आत्ता 42 धावा 17 चेंडू. मात्र आजची जबरदस्त फलंदाजी तिघांची बघायला मिळाली आपल्या चौघांची. प्रशांत किनी 52 धावा. गणेश धेंडे 55 धावा. 47 माफ करा स्कोर बघ द्या. 17 चेंडू 42 धावा. हर्ष दीपक झा 8 चेंडू 24 धावा. असे चांगली खेळली होती. मात्र तुम्हाला आता फलंदाजी करावी लागेल. जास्त हाचा हाय स्कोर 93 धावांचा होता. मात्र नक्कीच राजू पंडित 24 चेंडू 57 धावा करायचे आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 57 धावा कशा काय रीतीने बनवतील किंवा अडवतील येणारा वेळ आणि काळात सांगेल. नक्कीच आपण ऐकूया आपल्या ज्येष्ठ समालोचक राजू पंडित सर. गेले 36 वर्ष धीरज मात्र स्टँड धीरज 36 वर्ष कुठलंच मानधन न घेता आपली आगरी कोली सामाजिक संस्था मास्टर चषक जेम्स बॉन्ड राई यांच्या स्पर्धेमध्ये गेले 36 वर्ष समालोचन करत आहेत आणि आजपर्यंत कुठलंच मानधन न घेता त्यांनी समालोचन केलेलं आहे. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं. आणि आपण ऐकूया राजू पंडित यांना. हॅलो, धन्यवाद हेमो. मला वाटतं थोडी स्तुती जास्त होते असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण जेणेकरून प्रसिद्धी आणि स्तुती याच्यापासून मी नेहमी लांब राहतो. धावसंख्या 57 जिंकायला करायची आहे 24 चेंडूमध्ये. मात्र प्रफुल्ल आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज जो आहे ज्या पद्धतीने ते फलंदाजी होईल प्रफुल्ल पाटील आणि जयेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. त्यावरून असं जाणवते की जणू धावसंख्या एक रिझनेबल टोटल आहे
रिटेलमध्ये नाही आहे, रिझनेबल आहे. क्षेत्ररक्षण सगळं दूर दूर पसरलेलं आहे. जय श्रीराम मुर्धा. हर्ष 11 राई या दोन संघादरम्यानचा सामना आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत स्वातिश भोईर उर्फ गुरु, लेफ्ट आर्म राऊंड. पहिला चेंडू आखून टप्प्याचा आणि दॅट्स अ गुड शॉट. चेंडू जातोय आर या पार. देखना है क्या होता है, मंजर खुदा होगा. क्या सिग्नल है वहां से? ऑरेंज ग्रीन कौन सा सिग्नल है? डिसिजन पेंडिंग. यावेळेला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, वाईडचा इशारा आहे आणि वाईडमुळे संघाची धावसंख्या झाली. नाव इज 7. गुरु लेफ्ट आर्म राउंड टू प्रफुल्ल पाटील. ही इज द डेंजर मॅन. दॅट्स अ गुड शॉट. चेंडू यावेळेला चेंडू बघायचा आहे 2 धावांसाठी येतोय. येस इट इज. आणि या 2 धावांनी धावसंख्या झाली 9. फार वेगाने धावसंख्या डेव्हलप व्हायला लागलेली आहे. ऑप्टमच्या थोडंसा बाहेर चेंडू अँड दॅट्स अ गुड शॉट. जय धारावे आणि जय हनुमान संघाला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. हा शेवटचा कॉल आहे. त्यानंतर पुढच्या संघांना पुढे चाल दिली जाईल. पुन्हा आखून टप्प्याचा चेंडू. दॅट्स अ गुड शॉट. रबर बॉलचा चेंडू फार वेगानं सीमारेषेजवळ जातोय. आणि या 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे 15. 57 धावांचा पाठलाग. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. प्रफुल्ल इज आउट. पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बिलकुल टोला लागतोय आणि ज्यामुळे दूर जात नाही. चेंडू बॅग पॉईंटवर गेला. क्षेत्ररक्षकानं चूक केलेली नाही आहे. आणि जो एक डेंजरमॅन मैदानामध्ये होता की ज्यानं आक्रमण सुरुवात केलेली होती, मात्र त्या आक्रमणाला आधीच थांबवलेलं आहे की वादळ सुरू होण्याआधीच वादळ शमलेलं आहे प्रफुल्लचं. 2 षटकार आणि 2 धावा धावून काढल्यात. 14 धावा करून प्रफुल्ल नाव इज द बॅक इन द पवेलियन. हितेश म्हात्रे. जयेशला जॉईन होतोय. आत्तापर्यंत जर बघितलं तर धावा 15 झालेल्या आहेत. म्हणजे सरासरीच्या दृष्टीने योग्य सुरुवात झालेली आहे. कारण 15 चौक 60. 57 धावांचा पाठलाग म्हणजे बरोबर 15 धावा पाहिजेत प्रति षटकामागे. हितेश गुरु टू हितेश. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईडचा इशारा आहे आणि वाईडमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 16. 16 धावा झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ अजूनही 41 धावांची गरज आहे. आणि या षटकातील बेटू चेंडू झालेले आहेत मला वाटतं 4. पुन्हा वाईडचा इशारा. इट्स अ व्हेरी बॅड डिलिव्हरी. लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाजी करताना वास्तविक चेंडू ऑफ आणि मिडल स्टंपवरती यायला पाहिजे, जे बाहेर निघतात भरपूर. त्यावेळेला मिस टाइम स्ट्रोक मात्र जवळ कोणी नाही आहे. चेंडू जातोय फाईन लेगला. 2 धावांसाठी असेल या सिरीज. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेल्या 18. 19 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत आत्तापर्यंत, ज्यामुळे एक आक्रमक सुरुवात झालेली होती आणि झालेली आहे की वेळप्रसंगी विकेट गेलीच चालेल. मात्र आम्ही यावेळेला पुन्हा चेंडू जातोय सीमारेषेच्या आर या पार. येस इट इज अ 6.
6 धावा आहेत. धावसंख्या झालेली आहे 25, 25. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती आत्तापर्यंत 25, 25. आव्हान थोडं सोपं झालेलं आहे. यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय पंचांमार्फत, कारण शोल्डर राईटचा नियम, कमरेच्या वर जातोय फुल टॉसमधला चेंडू आणि ज्यामुळे नो बॉल येतोय. प्लस फलंदाजाने काढलेली धाव, त्यामुळे 2 धावा इथे मोजल्या जात आहेत. अँड नाव इज अफ्रेड बाय अंपायर अर्जुन अँड सचिन इज द डिक्लेअर. हो, दॅट्स अ गुड बॉल. बिलकुल ऑफ स्टंपच्या हलकेच बाजूनं जातोय. कुठल्याही प्रकारे मुवमेंट्स नव्हती, सरळ गेलेला आहे चेंडू. आणि हितेशला ऑन साईडला खेळायचं होतं चौकार षटकारासाठी, कारण फ्री हिट होती. याच्यावरती फलंदाज फक्त धावचीत होऊ शकतो, बाकी कशाही प्रकारे बाद नाही. पुन्हा चेंडू आउटसाईड द लेग स्टंप, वाईडचा इशारा आहे आणि या वाईडमुळे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28. ही इज द 28. हितेश and Jayesh is the batsman. यावेळेला ऑन साईडचा वळवलेला चेंडू डाव्या टीवरचा होता. 1 धाव आहे, फलंदाज सहजपणे पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या झाली 29. हितेश म्हात्रे यांनी जर लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारले तर भावेश परशुराम पाटील यांच्या मार्फत 1101 रुपयाचं पारितोषिक आहे. That's a good shot. What a magnificent stroke. चेंडू मिडल आणि लेग स्टंपरचा आहे. ऑन साईडला स्विंग केलेला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पार 6 धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे 35. किती अप्रतिम फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांमार्फत, कारण प्रफुल्लनं सुरुवातच करून दिली तुफाने आणि तेच पुढे कॅरी फॉरवर्ड चाललेलं आहे. पुन्हा ऑन साईडला हुक केलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. बॅट फॉर द अंपायर सिग्नल इज द बाउंड्री ऑफ 6. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41. 41. हे इज द बिग हिट. बक्षीस होतं हितेश म्हात्रेला, मात्र जयेशने इथे काम न करून दाखव. And now is the last ball to, no? Yes. Last ball to go in this over. 367. This is the fourth one. Oh, that's a good shot, Madrik. Fielder now under needed. Hey, taken. What a magnificent catch. बिलकुल अप्रतिम झेल पकडलेला आहे लास्ट मोमेंटला. असं वाटलं होतं की आमचे बिट्टू म्हणतात इट्स मे बी अ 6, बट नो, ही इज द कॅच. बॅट्समन इज गिवन आउट फॉर द कॉट बिहाइंड. मात्र असे अप्रतिम झेल क्वचित मिळतात. काही वेळेला सोपे झेल कठीण बनतात, कठीण झेल सोपे होतात. धावसंख्या झालेली आहे ती 41. अँड नाव बोथ द ओपनिंग बॅट्समन इज द बॅक इन टू पवेलियन बाय जयेश अँड प्रफुल्ल पाटील.
जयेश इज अ 19, हेल्प ऑफ द 5 बॉल्स, 5 बॉलमध्ये 19 धावा. आणि या 19 धावांमध्ये जर बघितलं तर षटकार मला वाटतं असतील 3. क्या बल्लेबाजी आहे. 16 धावांची गरज आहे. $47. पहिल्या षटकामध्ये 25 धावा, या षटकात 22 धावा, की ज्यामुळे धावसंख्या झालेली आहे 47, 47. 2 षटकातच सगळ्या धावांचा इथे पाठलाग योग्य झालेला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहे. पुढचे 2 संघ अजूनही मला वाटतं आलेले नाही आहेत का? आलेले. जय धारावी संघाला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. आणि जय हनुमान शेवटचा कॉल असेल. पण आता 10 धावांची गरज आहे. ठीक आहे, 1 लागलेली आहे. आता पुढच्या सामन्यात बघायला लागेल. चेंडू जातोय सीमा पार. धाव संख्या झालेली आहे 53. 4 धावांची गरज आहे. हरीश यावेळेला मॅग्नेवेसन ऑन ड्राईव्ह. चेंडू डाऊन साईडला मिड विकेटला 1 धाव आहे. बॅट्समन गेट अ क्रॉसिंग इझी 1. आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 54. प्रशांत म्हात्रे मैदानामध्ये आहेत. खातं उघडायचं आहे अजूनही, कारण जयेश बाद झालेले आहेत 19 धावा करून. प्रफुल्ल बाद झालेला आहे 14 धावा करून. या दोघांनी सारसचा रोमॅन्स थ्रिल सगळं काही संपवलेलं आहे या सामन्यातील. दोन धावांसाठी चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे. नाव इज द स्कोर द लेवल. स्कोर इज द लेवल. चलो टॉस केला जातोय. जय हनुमान संघ मला वाटतं टॉस जिंकलेला आहे. तो कोणी जिंकलाय? जय हनुमान संघाला इथे स्टेजवर यायचं आहे. वाईटचा इशारा आहे. आणि याचबरोबर इथे सामना जिंकलेला आहे हर्ष 11 राई या